नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे अनिता आणि आज आपण बनवणार आहोत तिळाची बाहुली. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सेम आकाराच्या वाटीने 2 वाट्या गूळ घेतलाय मी आणि 2 वाट्या तीळ घेतलेत. सर्वप्रथम गॅसच्या मीडियम फ्लेमवर तीळ मी भाजून घेत आहे. 2 मिनिटे तीळ भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकत आहे आणि त्यात आता 2 वाट्या गूळ टाकून गुळाचा पाक बनवून घेत आहे. गुळाचा गोळीबंद पाक झाल्यानंतर त्यामध्ये तीळ टाकून ते अजून 2-3 मिनिटं परतवून घ्यायचे आहेत. पोळपट आणि लाटण्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. तिळगुळाचं मिश्रण गरम असतानाच पोळी लाटून घ्यायची आहे. थंड झाली की पोळी लाटता येत नाही. तुपामुळे पोळीला एक छान प्रकारची ग्लेज आली आहे. सुरीला तूप लावून त्यानंतर पोळीच्या सर्व कडा अशा प्रकारे सैल करायच्या आहेत. बाहुलीच्या फ्रॉकचा आकार देण्यासाठी आपण इथे 2 बोल्स घेतले आहेत. हा माझा प्लास्टिकचा डबा नसून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये चालणारं भांडं आहे. पोळी गरम असतानाच तिला फ्रॉकचा आकार देऊन घ्यायचा आहे. ते पोळी फाटती असं वाटतंय तिथे पुन्हा असं तुम्ही चिटकवून घेऊ शकता. मिश्रण गरम असल्यामुळे ते पुन्हा चिकटते. फ्रॉकचा आकार देऊन झाल्यावरती हे मिश्रण बाजूला ठेवूया 10-15 मिनिटं थंड होण्यासाठी. फ्रॉकचा दुसरा लेअर करण्यासाठी पुन्हा एकदा एक पोळी लाटून घ्यायची आहे. दुसऱ्या लेअरला आकार देण्यासाठी मी या ठिकाणी मायक्रोवेव्हचं भांडंच घेतलं होतं, पण मला असं वाटलं की ते प्रॉपर बसत नाहीये म्हणून मी ते काढून तूप लावलेली स्टीलची वाटी घेतली आहे. पहिली पोळी लाटून तिला फ्रॉकचा आकार देईपर्यंत मिश्रण थंड झालं होतं म्हणून तिळगुळाचं मिश्रण मी मंद आचेवरती पुन्हा एकदा गरम करून घेतलं आहे. त्यामुळे दुसरी लेअर थोडीशी डार्क वाटतेय. ही दुसरी लेअर देखील थंड करायला ठेवायची आहे. फ्रॉकच्या दोन्ही लेयर्स थंड होईपर्यंत बाहुलीचे बाकीचे ऑर्नामेंट्स तयार करून घेत आहे.
बाहुलीची हॅट बनवण्यासाठी या ठिकाणी एक छोटं झाकण घेतलं आहे. अशा पद्धतीने बाहुलीचा फ्रॉक इझिली डिसमेंटल करता येईल. आणि फ्रॉकचा एकच लेअर करायचा असेल तर बाहुली अशी दिसेल एका लेअरमध्ये. तर कशी वाटली तुम्हाला तिळाची बाहुली हे कमेंटद्वारे आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.